भारताच्या सर्वात प्राचीन व्यापारी मार्गांपैकी महत्त्वाच्या अशा नाणेघाट परिसरात आपण आहोत। जीवधनगडाची सफर केल्यानंतर आजची आपली भेट आहे या दुर्ग मालिकेतील दुसऱ्या शिलेदाराशी, दुर्ग चावंड। नाणेघाटातून येणारे व्यापारी हे जीवधनचा आश्रय घेऊन पूर्वेकडे पैठणला निघत तेव्हा त्यांना संरक्षण देणारा दुसरा किल्ला म्हणजे चावंड। चावंडगडाला प्राचीन काळापासून महत्त्वाचा गड मानला गेला आहे। केवळ राजकीयच नव्हे तर भौगोलिक आणि आध्यात्मिक इतिहासाचा वारसा लाभलेला चावंड वैशिष्ट्यपूर्ण आहे। चावंडच्या पायथ्याशी असणाऱ्या चावंड गावात पोहोचलो तेव्हा सकाळ उजाडत होती। जुन्नर परिसरामध्ये चावंड, निमगिरी, हडसर आणि शिवनेरी हे काही संरक्षक किल्ले। नाणेघाट आणि जीवधन नंतर चावंडच्या किल्ल्यापासून सुरुवात करूया। गडाच्या घेऱ्यात पोहोचलो तशी आपलीशी वाटणारी गार वाऱ्याची झुळूक सुखावून गेली। चावंडच्या कातळापर्यंत आलोय। पायऱ्यांचा मार्ग सुरुंग लावून फोडून काढलाय, त्यामुळे आधारासाठी आता रेलिंग बसवलेले आहेत। अगदी अलीकडेपर्यंत गडाची वाट पूर्णपणे मोडलेली होती। 1818 साली इंग्रजांनी किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा झालेल्या तोफेच्या भडीमारात चावंडची वाट फोडली। स्वातंत्र्यानंतर काही जाणत्या गावकऱ्यांनी गडाच्या कड्यावर असलेल्या तोफेला मार्गात रोवले आणि दोर बांधला। त्या दोराच्या साह्याने लोक वर देवाच्या दर्शनाला जाऊ लागले। इथे वाटेमध्येच एक तोफ उलटी गाडून ठेवलेली। गेल्या 10-12 वर्षात मात्र पुरातत्व खातं आणि स्थानिक संस्थांनी मिळून इतिहासाला उजळणी दिली आहे आणि आजची ही सुरक्षित वाट जन्माला आली। डोंगराच्या नाळेमधनं मोठमोठ्या दगडांनी हा रस्ता बांधून काढलाय आणि दरवाजाच्या संरक्षणासाठी भक्कम अशी तटबंदी सुद्धा उभारलेली आहे। दूरवर दिसणारी काळ्या पाषाणातील तटबंदी जवळजवळ येते आणि काळ्या कातळावर एक एक पाऊल टाकत गडावर प्रवेश करताच गणेशपट्टीने सुशोभित केलेला दरवाजा आपलं स्वागत करतो। गडाचा हा बहुमुखी बांधणीचा दरवाजा, त्याच्या दरवाजावरती गणेशाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे। एकसंध कातळातील ही शिल्पकला म्हणजे महाराष्ट्राचा वारसा आहे। गडांचं महत्त्व दिवसेंदिवस कमी झालं तशी गडांवरील वस्ती उठून गेली। गडकरी हवालदार गेले तसं गडावरचं चैतन्यही गेलं। गडावर प्रवेश करताच गवताचं साम्राज्य दिसतं। गडमाथा गाठला तसे 2 गावकरी देवदर्शन करून परतत होते। जुजबी गप्पा झाल्या आणि त्यांचा निरोप घेऊन मी गडफेरीला निघालो। गडाच्या माथ्यावरचं हेमाडपंथी वास्तुरचनेचं हे मंदिर, सध्या या मंदिराची अवस्था खूप बिकट झालेली आहे। चावंडच्या गडमाथ्यावर विखुरलेल्या काही इमारतींचे चौथरे आहेत। एका बांधीव विहिरीचे अवशेष आज पाहायला मिळतात। विहिरीच्या कमानीवरही गणपती कोरलेला आहे। नाणेघाटाचे रक्षक असणारे जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी हे किल्ले 1489 मध्ये बहामनी सत्तेतून गड मलिक अहमदने जिंकून घेतला आणि बुरहान निजामशहाच्या बहादूर शाह नावाच्या मुलाला त्याने इथे कैदेत ठेवले होते। खोदीव टाक्यांची परंपरा महाराष्ट्राला बहुधा सातवाहनांनीच दिली। चावंड किल्ल्याच्या माथ्यावरची वैशिष्ट्यपूर्ण अशी मोठ्या आकाराची ही पाण्याची टाकी। गडोगडी वैशिष्ट्यपूर्ण असे हे पाण्याचे जिवंत साठे 1500 वर्षांपासून आजही तहान भागवत आहेत। चावंडवरील ही 7 पाण्याची कुंड केवळ भौगोलिक नव्हे
तर आध्यात्मिकरित्याही महत्वाची. अभ्यासकांनी या 7 टाक्यांच्या रचनेचा संबंध थेट सप्तमातृकांशी जोडलाय. ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राई आणि चामुंडा या 7 मातृकांना शाक्त संप्रदायात विशेष महत्व आहे. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते आणि त्यावरूनच कदाचित गडाला चावंड हे नाव मिळालं असावं असा एक प्रवाद आहे. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर शहाजी राजांनी जे किल्ले मुघलांना ताब्यात दिले त्यात हडसर, जीवधन सोबत चौन म्हणजे चावंडचा उल्लेख सापडतो. तिथपासून ते सुमारे 1672 पर्यंत गड मुघलांच्या ताब्यात असावा. दरम्यान शिवाजी राजांनी गड जिंकून त्याचं प्रसन्नगड नाव ठेवलं असं जयराम कवी म्हणतो. टाकी पाहून गडावरील अवशेष पाहायला निघालो. गडाच्या शिखरावर चामुंडेश्वरी देवी किंवा गावकऱ्यांची चावंडाई विराजमान आहे. गडाच्या माथ्यावरचं चावंडाई मातेचं मंदिर. गडाच्या उत्तरेची वाट धरली आणि एका उपेक्षित गुहेचा शोध घेऊ लागलो. पहिली टेकडी उतरली आणि मंत्रमुग्ध करणारे निसर्गचित्र समोर उभे राहिले. पाण्याचे कालवे वळवून तयार केलेला माणिकडोह डोळ्यांचे पारणे फेडतो. दूरवर पसरलेले निळेशार पाणी, निमगिरी हडसरची दुर्गजोडी आणि क्षितिजापर्यंत पसरलेले निळे आभाळ क्षणार्धात थकवा नाहीसं करतं. पूर्वेकडे जाणारी वाट एका प्राचीन गुहेकडे जाते याची खात्री करून घेतली आणि ती वाट पकडली. काही वेळात गुहेत जाऊन पोहोचलो. गुहा चांगल्या ऐसपैस आहेत. 1695 दरम्यान चावंड किल्ला पुन्हा मुघल सैन्याने जिंकून घेतल्याची नोंद मिळते. 8 जानेवारी 1695 रोजी गाझीउद्दीन बहादूर याने गड जिंकल्याबद्दल सोन्याच्या चाव्या बादशहाला पाठवल्या होत्या. शामराज कछवाला किल्लेदार नेमून पुढची अनेक वर्ष गड मुघलांनी राखला. गडावर मराठी सत्ता यायला 1748 उजाडलं. शिवनेरी आणि जवळचे सर्व किल्ले पेशव्यांच्या ताब्यात आले तसा चावंडही मिळाला जो पुढे ब्रिटिशांनी जिंकला. आज चावंड मात्र पुनरुज्जीवनाची वाट पाहतोय. ह्याला संजीवनी मिळणार का असे विचारांचे कोलाहल घेऊन चावंड सोडला आणि पावले निमगिरीच्या दिशेने चालू लागली. चावंडकडून निमगिरीकडे निघालो तेव्हा होडी मिळेल का याचा विचार करत होतो. आज चावंड निमगिरी हडसरच्या दुर्गजोडी दरम्यान माणिकडोहचा जलाशय पसरलाय. अगदी अलीकडेपर्यंत माणिकडोह नव्हता. 1976 साली याची संकल्पना आकार घेऊ लागली. त्यामुळे पूर्वीच्या काळी नाणेघाटाकडून येणारा सर्व व्यापारी वाहतूक चावंडच्या मुक्कामानंतर निमगिरीच्या दिशेने पायवाटेने निघत असे. स्थिर पाण्यावर हेलकावणाऱ्या होडीतील प्रवास सुखावहा वाटतो. चावंड किल्ल्यावरून मी आता माणिकडोह धरण क्रॉस करतोय. आज रात्रीचा मुक्काम निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी. होडी सोडून गावाकडे पावले टाकू लागलो तशी संध्याकाळ झाली होती. आज गावातच मुक्काम करायचं ठरवलं. उगवणाऱ्या सूर्यकिरणांचा कोवळा प्रकाश निमगिरीच्या डोंगरावर पडला होता. पुन्हा गावात येणार असल्याने पाठीवरचं ओझं गावातल्या घरातच ठेवलं आणि गडाकडे चालू लागलो. जाताना रस्त्यात लोहारदादांच्या जोत्यावर थांबलो. 12 बलुतेदार ही संस्था एकेकाळी खूप महत्वाची मानली जायची. आपल्या संस्कृतीचा भक्कम पाया. काल रात्रीचा मुक्काम निमगिरी गावामध्ये होता आणि आता इकडनं किल्ल्याला सुरुवात होईल. गडाच्या घेऱ्यात आलो तसे एक गावकरी काका भेटले. रस्त्याची खात्री करून मी खिंडीचा मार्ग स्वीकारला. झाडातून ऊन सावलीचा खेळ खेळत वाट वर चढते. 4 पावलं पुढे आलो तोच डोंगराच्या कुशीत विठ्ठल रखुमाई वाटावे असे वीरांचे ठाणे नजरेस पडले. गावकरी या वीरांना अजूनही भक्तिभावाने पूजतात. क्षणभर गोनी दांडेकरांचा अजरामर पवना काठचा धोंडी आठवला. निमगिरीवर जाणाऱ्या 2 वाटा आहेत. एक वाट खंडेपाड्यातून शाळेच्या मागच्या बाजूने वर चढते ज्यावर घसारा अधिक असल्याने चढाई किचकट आहे. दुसरी जाणारी ही वाट
जी दोन्ही डोंगरांच्या पोटात असलेल्या नळीतून वर जाते. निमगिरीचा किल्ला नाणेघाटाच्या रक्षकांपैकी एक असल्याने पुरातन परंतु त्याचा मध्ययुगीन इतिहास अजूनही लपलेला आहे. निजामशाहीचा अस्त होताना मुघलांना शहाजीराजांनी जे किल्ले दिले त्यातला हा एक गड. निमगिरीच्या विषयी आणखी एक घटना महत्वाची आहे. 1962 साली सिडनीहून रोमला निघालेलं एल इटलियाचे 771 नंबरचं फ्लाईट इथल्या आसपासच्या डोंगरात 7 जुलैच्या रात्री कोसळलं, ज्यात सुमारे 90 लोकांनी प्राण गमावले. शेवटच्या टप्प्यात चढ अंगावर येतो तशी आपली दमछाक होते. खिंडीत पोचून दम खाल्ला आणि मागे वळून पाहिलं. निमगिरीच्या खिंडीपर्यंत आलोय आणि मागच्या बाजूला हरिश्चंद्रगड दिसतोय. हरिश्चंद्रगडावरूनही नाणेघाट परिसर आणि त्याचे हे संरक्षक किल्ले यांचं सुंदर चित्र दिसतं. निमगिरीवर चढाई सुरू केली आणि सुबक कोरीव कातळ पायऱ्यांनी स्वागत केलं. निमगिरी किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्यात. इतका वेळ अंगावर ऊन येत असल्याने डोंगरांच्या सावलीत क्षणभर सुखावलो आणि माथ्याच्या दिशेने चालू लागलो. आज गडमाथा बऱ्यापैकी वैराण झाला आहे. गतकाळाची आठवण म्हणून एक गुहा आहे आणि पाण्याची 2 टाकीच काय ती माथ्यावर शिल्लक आहेत. निमगिरीच्या माथ्यावरची पाण्याची टाकी. पाणी खूप खराब दिसते. भलं मोठं पाण्याचं टाकं पाहून एक विचार येतो, कुण्या काळी गडावर किती प्रवासी आश्रय घेत असावेत. टाकी पाहून गुहेच्या दिशेने चालू लागलो. निमगिरीची ही गुहा डोंगरात अगदी लपून आहे. इथे गुहेच्या तोंडाशीच एक पाण्याचं टाक आहे. गुहेजवळच एक गजांत लक्ष्मीचं पुरातन शिल्पही आहे. गडफेरी करताना गडांभोवतीचा परिसर आपलं लक्ष वेधून घेतो. भरपूर मोठा प्रदेश आणि इतर किल्लेही दृष्टिक्षेपात येतात आणि निमगिरी पहारेकऱ्याची भूमिका निभावतो. DSLR कॅमेरा फोटोग्राफीचे सगळे बारकावे शिकूया अगदी सोप्या पद्धतीने. रानवाटाचे ऑनलाईन फोटोग्राफी कोर्सेस मराठीतून. नक्की सहभागी व्हा.